सर्वांना नमस्कार आणि आजच्या या विशेष अशा यूट्यूब लाईव्हमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आणि आज तुम्हाला थंबनेलवरून आणि टॉपिकवरून कळलंच असेल की कंबाईन गट ब पूर्व परीक्षा याच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं आपण विश्लेषण करणार आहोत. 2018 ते 2023 या 6 वर्षांचं विश्लेषण करणार आहोत. आणि आजचा जो टॉपिक असणार आहे तो म्हणजे बजेट आणि जे एकंदर आर्थिक धोरण आहे किंवा ज्याला आपण वित्तीय धोरण म्हणतो या संबंधी जे काही प्रश्न आहेत यांचं आपण विश्लेषण करणार आहोत. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं, अत्यंत फ्रूटफुल हे डिस्कशन राहणार आहे. या प्रत्येक प्रश्नाचं आपण विश्लेषण करणार आहोत. जे योग्य उत्तर आहे ते समजून घेणार आहोत. अयोग्य उत्तर अयोग्य का आहे याची चर्चा करणार आहोत. आणि याच्या आधारावर जे संभाव्य अतिसंभाव्य प्रश्न आहेत, अतिसंभाव्य टॉपिक्स आहेत याची देखील चर्चा करणार आहोत. सो हा व्हिडिओ लांब होऊ नये म्हणून या व्हिडिओमध्ये जे पहिले 3 वर्ष आहेत 2018, 19 आणि 20 या 3 परीक्षांची चर्चा आपण करू. आणि याच्या पुढच्या भागामध्ये 2021, 22 आणि 23 या 3 वर्षांची आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळे कुठेही जायचं नाही आहे. फास्ट फॉरवर्ड करू नका, पुढे ढकलू नका आणि संपूर्ण व्हिडिओ बघा, लक्षपूर्वक बघा आणि एक एक मुद्दा, एक एक फॅक्ट ही तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आत्तापर्यंत जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकन क्लिक करा म्हणजे पुढचे जे काही महत्त्वाचे डिस्कशन असतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. सो विदाऊट वेस्टिंग टाईम, वेळ न घालवता आपण आजचं हे डिस्कशन सुरू करूयात. सो तुम्ही बघू शकता कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2018 ते 23. आणि या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं 2018, 19 आणि 20 या 3 वर्षांचं आपण डिस्कशन करणार आहोत. आणि जो टॉपिक असणार आहे अर्थातच आर्थिक धोरण आणि जे वित्तीय धोरण आहे याच्यावरचे प्रश्न आपण बघणार आहोत. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे 2018 मधला. आता इथे मी जोड्या लावा या पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे. यादी क्रमांक 1 आणि यादी क्रमांक 2 अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. यादी क्रमांक 1 मध्ये काय दिलेलं आहे? राजकोषीय निर्देशक, काही इंडिकेटर्स दिलेले आहेत, काही निर्देशक दिलेले आहेत. आणि अंदाजपत्रकीय अनुमान 2018-19 जेव्हा ही बजेट सादर केलं जातं तेव्हा एक अंदाजपत्र सादर केलं जातं की येणाऱ्या वर्षभरामध्ये जो काही अंदाज आहे म्हणजे साधारणतः इतका कर आम्ही गोळा करणार आहोत आणि अमुक अमुक इतका खर्च आम्ही करणार आहोत अशा पद्धतीचं अंदाजपत्रक हे सरकारकडून, वित्त मंत्रालयाकडून सादर केलं जातं. तर 2018-19चं जे अंदाजपत्रकीय अनुमान आहे त्याची जी काही आकडेवारी आहे, ठराविक निर्देशांक आणि उजव्या कॉलममध्ये यादी 2 मध्ये त्याची ठराविक आकडेवारी अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. आणि जोड्या लावा अशा पद्धतीने आपल्याला विचारलेला आहे. मग आता 2018-19च्या अंदाजपत्रकीय अनुमानानुसार राजकोषीय तूट किती होती, महसुली तूट किती होती, वर्षाअखेरीस एकूण थकबाकी देयता किती होती आणि राष्ट्रीय स्थूल उत्पादनाच्या स्थूल कर महसूल प्रमाण किती होतं, ज्याला आपण टॅक्स टू जीडीपी रेशो म्हणजे एकंदर जीडीपीच्या किती प्रमाणात आपण कर वसुली करत असतो वर्षभरामध्ये. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या देशाचा जीडीपी जर आपण काल्पनिक एक उदाहरण बघितलं की एखाद्या देशाचा जीडीपी 100 रुपये आहे म्हणजे 100 रुपयाच्या वस्तू आणि सेवा त्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित केल्या जातात. मग अशा वेळेस जर 100 रुपये हा जीडीपी असेल तर या 100 रुपयापैकी कर वसुली किती होती, कर वसुली किती केली जाते. म्हणजे जीडीपी जर 100 रुपये असेल तर या 100 रुपयामागे जे शासन आहे ते एकूण किती रुपयाचा कर वसूल करतं. अशा पद्धतीने आपण याला स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचा आणि स्थूल कर महसूल याचं जे प्रमाण आहे किंवा कर ते स्थूल राष्ट्रीय उत्पादन हे जे गुणोत्तर आहे असं त्या कन्सेप्टला आपण म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये सरळ सरळ टॅक्स टू जीडीपी रेशो असं म्हणतो. मग आता 2018-19च्या अंदाजपत्रकीय अहवालानुसार तुम्हाला ही जी प्रमुख आकडेवारी आहे ही लक्षात ठेवायची आहे. हे वर्ष कोणतं होतं? कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2018 मधली परीक्षा होती आणि त्यामुळे 2018-19च्याच बजेटवर आधारित तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे ज्या वर्षी परीक्षा आहे, आता उदाहरणार्थ 2024ची आपण परीक्षा देणार आहात तर 2024च्या बजेटमध्ये जे काही आता बजेट येणार आहे, आता यावर्षी तर इलेक्शन्स आहेत, यावर्षी
काय म्हणतात त्याला, सामान्य निवडणुका होणार आहेत, लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे काही मोठ्या घोषणा केल्या जात नाहीत, परंतु हे जे काही अंदाज आहेत किंवा हे जे राजकोषीय निर्देशक आहेत हे त्याच्यामध्ये वर्तवले जातात. मागील वर्षीचे राजकोषीय निर्देशक, येणाऱ्या वर्षाचे अंदाजित निर्देशक, हे सगळ्या गोष्टींचा खुलासा इथे केला जातो आणि म्हणून ही सगळी आकडेवारी लक्षात घेणं खूप गरजेची आहे. मग राजकोषीय तूट किती होती, महसुली तूट किती होती हे तुम्हाला विचारलेलं आहे. त्याच्यानंतर वर्षाअखेरीस एकूण थकबाकी म्हणजे देयता किती आहे, जे गव्हर्नमेंट आहे हे गव्हर्नमेंटकडे किती पैसा गव्हर्नमेंटला द्यायचा आहे, गव्हर्नमेंटनी उधार किती घेतलेला आहे आणि किती उधार ही फेडायची आहे, त्याची परतफेड करायची आहे, अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला आहे. आणि ही जी सगळी आकडेवारी आहे ही सकल उत्पन्नाच्या टक्केवारीनुसार आहे, म्हणजे GDPशी असलेलं त्यांचं जे प्रमाण आहे त्यानुसार हा प्रश्न विचारलेला आहे. मग आता याचं जे करेक्ट आन्सर आहे ते करेक्ट आन्सर 3 आहे. म्हणजे राजकोषीय तूट ही किती होती तर 3.3%. अंदाजपत्रकीय अनुमानानुसार राजकोषीय तूट ही 2018-19 वर्षासाठी किती वर्तवली होती, 3.3%. GDPच्या 3.3%. म्हणजे उदाहरणार्थ जर एखाद्या देशाचं GDP 100 रुपये असेल, म्हणजे काल्पनिक उदाहरण घेतोय आपण, तर राजकोषीय तूट किती तर 3.3 रुपये एवढी राजकोषीय तूट अशी वर्तवली गेली होती. त्यानंतर महसुली तूट किती वर्तवली गेली होती, 2.2 रुपये, 2.2%. म्हणजे जर 100 रुपये GDP असेल तर त्या देशाचं जे महसुली तूट ही किती तर 2.2 रुपये. आता हे GDPच्या टक्क्यानुसार आहे, राष्ट्रीय उत्पन्नाच्या टक्क्यानुसार आहे. बरं, राजकोषीय तूट म्हणजे काय तर सरळ सरळ सरकारला कर्ज किती घ्यावं लागणार आहे, किती पैसे हे उधार घ्यावे लागणार आहेत, याला आपण म्हणतो राजकोषीय तूट किंवा याला इंग्लिशमध्ये आपण फिस्कल डेफिसिट म्हणतो. महसुली तूट म्हणजे काय की महसूल किती जमा झाला आणि तो महसूल जो जमा झालेला आहे त्याच्यातून महसुली खर्च आपण किती करणार आहोत त्याच्यामधली तफावत म्हणजे महसुली तूट. तुम्हाला जर ह्या सगळ्या कन्सेप्टचं विश्लेषण पाहिजे असेल, या सगळ्या कन्सेप्ट बद्दल तुम्हाला एक स्पेसिफिक व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा. वर्षाअखेरीस एकूण थकबाकी देयता किती होती तर ती 48.8. म्हणजे GDP जर 100 रुपये असेल, देशाचा GDP जर 100 रुपये असेल तर 48.8 रुपये ही एकूण देयता होती. म्हणजे जवळपास एवढं उधार हे गव्हर्नमेंटने घेतलं होतं. आता बघा, कर्ज वेगळं, शासकीय कर्ज वेगळं आणि देयता वेगळी, याच्यामध्ये फरक आहे. किंवा ज्याला आपण पब्लिक डेट म्हणतो, पब्लिक डेट आणि पब्लिक लायबिलिटीज किंवा गव्हर्नमेंट लायबिलिटीज किंवा देयता याच्यामध्ये तफावत आहे, याच्यामध्ये फरक आहे. हा जो फरक आहे थोड्या वेळात आपण बघणार आहोत. पूर्ण व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत बघा. हा सगळा खुलासा मी या व्हिडिओमध्ये करणार आहे, कारण की याच कन्सेप्टवर आधारित पुढे सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. मग वर्षाअखेरीस एकूण थकबाकी देयता किती होती 48.8 रुपये. आणि सगळ्यात शेवटी टॅक्स टू GDP रेशो किती होता, स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाच्या स्थूल कर महसूल प्रमाण किती होतं तर ते 12.1% होतं. 12.1%. म्हणजे जर आपल्या देशाचा GDP उदाहरणार्थ 100 रुपये असेल तर 12.1 रुपया हे शासन कर स्वरूपामधून संपूर्ण अर्थव्यवस्थेकडून गोळा करतं. मग यामध्ये प्रत्यक्ष कर आले, ज्याला आपण आयकर म्हणतो किंवा इन्कम टॅक्स म्हणतो, त्यासोबतच आयकरासोबत कॉर्पोरेशन टॅक्स असेल, त्यानंतर अप्रत्यक्ष कर उदाहरणार्थ GST, अशा सगळ्या प्रकारचे जे महसूल आहेत हे सगळे महसूल मिळून 100 रुपयामागे 12.1 रुपया हे शासन गोळा करत असतं. तर अशा पद्धतीची फॅक्च्युअल माहिती तुम्हाला विचारली जाते आणि त्या वर्षाच्या अर्थसंकल्पातून तुम्हाला ती प्रश्न विचारले जातात. त्यामुळे बजेट, अर्थसंकल्प याचा अभ्यास करणं हे क्रमप्राप्त आहे, याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे. आणि हा प्रश्न काही राज्यसेवा पूर्व परीक्षेमधला नाही, हा प्रश्न काही राज्यसेवा मुख्य परीक्षेमधला नाही. त्याच्यामुळे कंबाईन गट व पूर्व परीक्षासाठी जे काठिण्य पातळी आहे ती तुम्ही समजून घ्या. तुम्हाला असं वाटत असेल की सोपे प्रश्न येतात, तर तसं नाही आहे. उलट या बाबतीत जर आपण बघितलं तर कंबाईन परीक्षा ही कधीतरी असं वाटतं की राज्यसेवा पूर्व परीक्षेपेक्षा कठीण आहे. पुढचा प्रश्न बघूयात.
हा सुद्धा प्रश्न 2018 मधला आहे आणि अर्थसंकल्पीय धोरणाबद्दल आहे, आर्थिक धोरणाबद्दल आहे. महाराष्ट्र सरकारच्या 2016-17च्या अंदाजपत्रकीय अंदाजानुसार राज्य सरकारच्या महसुलातील विविध महसूल स्त्रोतांच्या महत्वानुसार विविध महसूल स्त्रोतांच्या सापेक्ष वाट्यांचा क्रम खालीलपैकी कोणता आहे हे विचारलेलं आहे. म्हणजे 2018-19चा जेव्हा अर्थसंकल्प मांडला जात होता, 2018-19, 2017-18 आणि 2016-17 तुम्हाला जर अंदाजपत्राबद्दल किंवा अर्थसंकल्पाबद्दल बेसिक अभ्यास जर असेल तर तुम्हाला हे माहिती असेल की ज्याही वर्षाचं अंदाजपत्रक सादर केलं जातं त्यासोबतच त्या वर्षीचा डेटा किंवा त्या वर्षीचे जे अंदाज आहेत हे अंदाज तर वर्तवले जातातच, परंतु मागील वर्षीच्या बजेटची परिस्थिती, मागील 2 वर्षांची आकडेवारी देखील ही सादर केली जाते. मग जर 2018-19चा अर्थसंकल्प असेल तर त्यासोबतच 2017-18 आणि त्यासोबतच 2016-17 अशा पद्धतीच्या या 2 वर्षांचं देखील माहिती तुम्हाला, म्हणजे काय म्हणतात त्याला, जी माहिती आहे ती अर्थसंकल्पासोबत सादर केली जाते. मग आता तुम्ही जर प्रश्न विचारला की सर कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2018 मधली आहे आणि तरी सुद्धा 2016-17 मधली माहिती कशी काय विचारली, तर अगदीच बरोबर आहे, हे विचारू शकतात. कारण की 2018-19चा अर्थसंकल्प जेव्हा तुम्ही अभ्यासायला घेता तेव्हा त्याच्यामध्ये 2016-17ची पण माहिती विचारली जाते, म्हणून हा प्रश्न विचारलेला आहे. तर त्यामुळे सगळ्यात पहिला जी अडचण आहे की सर ठीक आहे 2018-19 ठीक आहे, परंतु आम्ही मागची आकडेवारी कशी बघायची, मागच्या आकडेवारीचा अभ्यास का करावा, तर यासाठी करावा. सो 2016-17च्या अर्थसंकल्पावर प्रश्न आलेला आहे. हा का आला याची माहिती आपण घेतली. याचं कारण म्हणजे ही जी आकडेवारी आहे 2018-19च्या बजेटमध्येच सादर केली जाते. मग आता पुढे काय विचारलेलं आहे, तर विविध महसूल स्त्रोतांच्या महत्वानुसार जे महसुलाचे स्त्रोत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे महसुलाचे स्त्रोत आहेत. मग उदाहरणार्थ राज्य उत्पादन शुल्क असेल, विक्री कर असेल आणि इतर कर असतील, किंवा वीज कर असेल, किंवा नोंदणी शुल्क असेल, विक्री कर असेल, जीएसटी असेल, असे अनेक प्रकारचे वेगवेगळे महसुलाचे स्त्रोत आहेत. मग या महसुलाच्या स्त्रोतांमध्ये स्त्रोतांच्या महत्वानुसार आपल्याला त्याचं वर्गीकरण करायचं आहे. विविध महसूल स्त्रोतांच्या सापेक्ष वाट्याचा क्रम खालीलपैकी कोणता आहे. म्हणजे काय, तर सर्वाधिक महसूल कशाकडून येतो आणि सर्वात कमी महसूल कुठून येतो याचा क्रम आपल्याला लावायचा आहे. मग आता यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला अर्थसंकल्पीय जे डेटा आहे, अर्थसंकल्पीय जे डॉक्युमेंट्स आहेत, अर्थसंकल्पीय दस्तऐवज आहेत, यांचा अभ्यास करावा लागेल. राज्यसेवा कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2018. मग आता जर 16-17चा डेटा विचारला असेल तर आता तुम्हाला पहिले उत्तर सांगतो आणि याच्या मागचं याचं करेक्ट उत्तर का, म्हणजे सीच का आहे याचा पण खुलासा करतो. तर या प्रश्नाचा जो करेक्ट आन्सर आहे तो आहे विक्री कर, शिक्के आणि नोंदणी शुल्क आणि राज्य उत्पादन शुल्क, आणि करेक्ट ऑप्शन आहे दुसरा. ठीक आहे, म्हणजे हे जे महसुलाचे स्त्रोत आहे, आता जर शासन असेल, शासन हे महसूल गोळा करतं, वेगवेगळ्या स्त्रोतातून महसूल गोळा करतं आणि तो महसूल खर्च करतं. आता जे वेगवेगळे महसुलाचे स्त्रोत आहेत त्यांच्यापैकी सर्वाधिक महसूल ते सर्वात कमी महसूल अशा पद्धतीचा क्रम लावायचा आहे. त्यामुळे उत्तर जे आहे करेक्ट उत्तरानुसार पहिला स्त्रोत आहे महत्वाचा विक्री कर, दुसरा स्त्रोत आहे शिक्के आणि नोंदणी शुल्क किंवा ज्याला आपण स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन ड्युटी म्हणतो, आणि तिसरा जो स्त्रोत आहे तो राज्य उत्पादन शुल्क. मी तुम्हाला पटकन एक बजेटचा एक डॉक्युमेंट दाखवतो. महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं जे अंदाजपत्र आहे किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं बजेट 2023-24, आता 2024ची परीक्षा आहे, त्याच्यामुळे या बजेटमधले प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात, म्हणून हा डेटा तुम्हाला दाखवतो आहे. जर तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरून जर बजेटचे डॉक्युमेंट डाउनलोड केले तर त्याच्यामध्ये हे रिसीट बजेट आहे, म्हणजे प्राप्तींचं अर्थसंकल्प आहे, त्याच्यामध्ये महसुलाचे वेगवेगळे स्त्रोत सांगितलेले आहेत. मग जर आपण याच्या रकमा बघितल्या, आता उदाहरणार्थ 2018-19 मध्ये प्रश्न कधीचा विचारला होता 2018च्या परीक्षेमध्ये, 2016-17चा.
म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की मागच्या 2 वर्षांची माहिती विचारली जाते किंवा अंदाजपत्रकामध्ये मागच्या 2 वर्षांची माहिती तुम्हाला दिली जाते. मग आता हे बजेट बघा, 2023-24 या वर्षीचं हे बजेट आहे आणि त्यासोबतच 2022-23 आणि 2021-22 या 2 वर्षांची पण माहिती या कॉलममध्ये दिलेली आहे. ठीक आहे. मग आपण जर 2021-22 ची माहिती बघितली, कारण की 2 वर्ष जुना डेटा प्रश्नामध्ये विचारला होता, म्हणजे या वर्षी जर 2023-24च्या बजेटवर प्रश्न विचारायचा असेल तर 2021-22 मधली माहिती देखील विचारली जाऊ शकते. आणि जर आपण 2021-22 मधले महसुलाचे स्रोत बघितले तर सर्वात मोठा महसुलाचा स्रोत कोणता आहे, तर गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, SGST, स्टेट गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, म्हणजे राज्यांचा GST, राज्य GST किंवा राज्य वस्तू आणि सेवा कर. परंतु हा प्रश्नात विचारलेला आहे का, नाहीये. राज्य वस्तू आणि सेवा कर याच्यातून किती प्राप्ती होते, याच्यातून किती मिळकत होते राज्य शासनाला, तर 97,30,00,000 रुपये. 97,30,00,000 ही राज्य किंवा राज्य वस्तू आणि सेवा करातून हे उत्पन्न होतं. परंतु GST बद्दल, राज्य GST बद्दल विचारलेलं नाहीये. विचारलं कशाबद्दल आहे, तर टॅक्स ऑन सेल्स टॅक्स बद्दल विचारलाय, विक्री कराबद्दल विचारलाय. विक्री कराचा नंबर 2 येतो आणि त्याच्यातून किती उत्पन्न होतं आहे, तर 45,92,00,000 रुपये. 45,92,00,000 रुपये. आणि जर आपण याचं बघितलं, त्याच्या पुढचा नंबर, तिसरा नंबर जर बघितला आपण, तर स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन, शिक्के आणि नोंदणी शुल्क, त्याच्यातून किती मिळकत होते, तर 35,59,00,000 रुपये. आणि जो चौथा नंबर आहे तो आहे राज्य उत्पादन शुल्क, त्याच्यातून 17,22,00,000 रुपये गोळा होतात. मग अशा पद्धतीने राज्य वस्तू आणि सेवा कर तर विचारलेला नाहीये. मग त्या अनुषंगाने जो क्रम येतो आपल्या समोर तो येतो विक्री कर, दुसरा क्रम येतो शिक्के आणि नोंदणी शुल्क, आणि तिसरा कर येतो राज्य उत्पादन शुल्क. सो 2016-17 मध्ये सुद्धा हीच अवस्था होती. 1 नंबरवर विक्री कर होतं, 2 नंबरवर शिक्के आणि नोंदणी शुल्क होतं आणि 3 नंबरवर राज्य उत्पादन शुल्क होतं. तो अशा पद्धतीने अर्थसंकल्पावर आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो. अर्थसंकल्पीय जे डॉक्युमेंट्स आहेत, बजेट डॉक्युमेंट्स आहेत, त्यांच्या आधारावर तुम्हाला अशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग याचं जे करेक्ट आन्सर आहे ते 2 आहे, फक्त सी हे आन्सर करेक्ट आहे. पुढचा प्रश्न बघूयात. भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पामध्ये रिकामी जागाचा समावेश होतो. आता लक्षात घ्या, मी तुम्हाला एक चार्ट दाखवतो आहे. जर भारत सरकारचा जर आपण अर्थसंकल्प बघितला तर त्याचे 2 भाग असतात. हा केंद्रस्थानी जर तुम्ही अर्थसंकल्प बघितला तर त्याचे 2 महत्त्वाचे भाग मिळतात आपल्याला. एक म्हणजे जमा आणि एक म्हणजे खर्च. मग जमामध्ये 2 प्रकारची जमा असते. जमा किंवा आपण याला मराठीमध्ये म्हणतो प्राप्ती. जमा किंवा प्राप्ती. मग 2 प्रकारच्या प्राप्ती असतात. एक म्हणजे महसुली प्राप्ती आणि दुसरी म्हणजे भांडवली प्राप्ती. महसुली जमा किंवा भांडवली जमा. आणि जो खर्च असतो तो पण 2 प्रकारचा असतो. एक म्हणजे महसुली खर्च आणि दुसरा म्हणजे भांडवली खर्च. भांडवली खर्च आणि महसुली खर्च अशा 2 प्रकारचे खर्च असतात. मग आता जर अर्थसंकल्पाचे प्रकार जर आपण बघितले तर एक असतो भांडवली अर्थसंकल्प. भांडवली अर्थसंकल्प. आता या प्रश्नांच्या डिस्कशन सोबत आपली रिव्हिजन पण होते आहे, त्यामुळे नीट लक्ष द्या. भांडवली अर्थसंकल्पाचे 2 भाग असतात. एक असतो भांडवली जमा आणि एक असतो भांडवली खर्च. मग भांडवली अर्थसंकल्पाचा अर्थ काय, की एकूण किती भांडवल भारत सरकारकडे येतं. भांडवलामध्ये एकतर कर्ज असू शकतं किंवा भांडवलामध्ये जर दुसऱ्या कुणाला कर्ज दिलं असेल, शेजारील देशांना कर्ज दिलं असेल तर त्याची पुनर्प्राप्ती होते आणि किंवा कर्ज घेतलं जातं किंवा वेगवेगळ्या भांडवलाचे स्रोत आहेत. उदाहरणार्थ भांडवली जमामध्ये बघा, कर्जाऊ भांडवल आहे आणि विना कर्जाऊ भांडवल आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये वेगवेगळ्या सगळ्या कॅटेगरीज आहेत.
मग भांडवली जमा म्हणजे किती मार्गांनी भांडवल जमा होतं आणि भांडवली खर्च म्हणजे किती प्रकारे भांडवल खर्च केलं जातं, याचं जे जमा खर्च आहे त्याला आपण म्हणतो भांडवली अर्थसंकल्प. भांडवली जमामध्ये काय येतं? अंतर्गत किंवा बाह्य कर्जे येतात, प्रोव्हिडंट फंड, इंदिरा विकास पत्र, किसान विकास पत्र, सुकन्या समृद्धी योजनेसारख्या योजनांमधून मिळालेली रक्कम ही कर्जाऊ भांडवल आहे. त्याच्यानंतर पोस्टल डिपॉझिट हे कर्जाऊ भांडवल आहे. आणि विना कर्जाऊ भांडवल काय? तर वाटप केलेल्या कर्जाची वसुली. म्हणजे शासनाने जर शेजारील देशांना जर काही कर्ज दिलं असेल जुन्या काळामध्ये, तर त्याची कर्ज वसुली झालेली असेल तर ते विना कर्जाऊ भांडवल आहे. त्याच्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीतून आलेले पैसे, तर ह्या सगळ्या गोष्टी भांडवली जमामध्ये येतात. आणि भांडवली खर्च कशात येतात? तर परकीय देशांना कर्जाचे वाटप. जेव्हा समजा उदाहरणार्थ भारत सरकार नेपाळला कर्ज देणार असेल किंवा बांगलादेशला कर्ज देणार असेल तर ते भांडवली खर्चामध्ये येतं. भारत सरकारने जर कर्जफेड केली, म्हणजे उदाहरणार्थ भारताने जपानकडून कर्ज घेतलं होतं आणि त्याची परतफेड केली, किंवा भारताने अमेरिकेकडून कर्ज घेतलं होतं त्याची परतफेड केली, तर हे कर्जाची परतफेड भांडवली खर्चामध्ये येते. देशाच्या संरक्षणावर भांडवली खर्च केला जातो, तो पण भांडवली खर्चात येतो. आणि शासनाच्या इतर जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या सगळ्या भांडवली खर्चामध्ये येतात. अशा पद्धतीचा भांडवली अर्थसंकल्प. ठीक आहे. आणि त्याच पद्धतीने महसुली अर्थसंकल्प असतो. मग त्याच्यामध्ये महसुली अर्थसंकल्प आपण बघितला. महसुली अर्थसंकल्प, तर त्यामध्ये एकीकडे महसुली जमा किंवा महसुली प्राप्ती असते आणि दुसरीकडे महसुली खर्च असतो. मग महसुली जमा आणि महसुली खर्च यांचा जेव्हा आपण हिशोब करतो किंवा जमा खर्च बघतो तेव्हा त्या अर्थसंकल्पाला आपण म्हणतो महसुली अर्थसंकल्प. मग आता प्रश्न कशावर विचारलेला आहे? तर भांडवली अर्थसंकल्पामध्ये, भांडवली अर्थसंकल्पावर प्रश्न विचारला आहे. मग भांडवली अर्थसंकल्पामध्ये कशाचा समावेश असतो? आपण आत्ताच बघितलेला आहे, भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च. तो करेक्ट आन्सर काय आहे? 2 आहे. मग अशा पद्धतीने अर्थसंकल्पावर वेगवेगळे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. मग आज जर तुम्हाला भांडवली अर्थसंकल्पावर प्रश्न विचारलेला आहे तर उद्या जाऊन तुम्हाला महसुली अर्थसंकल्पावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग आता वेगवेगळ्या प्रकारच्या तुटी आहेत. जर भांडवली तूट झाली म्हणजे काय? येणारं भांडवल कमी आणि खर्च होणारं भांडवल जास्त. म्हणजे जर आवक 100 रुपयाची असेल, 100 रुपये भांडवल मिळालं आणि 120 रुपये भांडवल खर्च झालं तर त्याला आपण म्हणतो भांडवली तूट. मग भांडवली तुटीवर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. भांडवली तूट म्हणजे काय? महसूल तूट किंवा महसुली तूट, याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे महसूल किती गोळा झाला आणि किती खर्च झाला याच्यामध्ये जर तफावत असेल, म्हणजे उदाहरणार्थ 100 रुपये महसूल गोळा झाला आणि 150 रुपये महसुली खर्च झाला तर त्याच्यामध्ये 50 रुपयाची तूट आहे, त्याला आपण महसुली तूट म्हणतो. त्यानंतर अर्थसंकल्पीय तूट, अर्थसंकल्पीय तूट, अर्थसंकल्पीय तूट. आता अर्थसंकल्पीय तूट ही युजली 0 असते, 0 असते. कारण की एकूण जी तूट आहे, येणारा पैसा आणि जाणारा पैसा याच्यामधली जी तफावत आहे ती आपण कर्ज घेऊन ती भागवत असतो. ती जी तफावत आहे, उदाहरणार्थ जर शासन असेल, इथे मी तुम्हाला डायग्रामच्या माध्यमातून समजून सांगतो आहे. शासन असेल, शासनाकडे एकूण पैसा किती आला, महसूल असेल, भांडवल असेल 100 रुपये, आणि शासनाकडून जर खर्च होणार असेल येणाऱ्या वर्षामध्ये तर 120 रुपये. मग तो भांडवली खर्च असू द्या, महसुली खर्च असू द्या. म्हणजे काय? 100 रुपये आवक आहे, 120 रुपये जावक आहे. मग आता याच्यामध्ये तूट किती रुपयाची? 20 रुपयाची तूट आहे. ही तूट आपण कशी भरून काढतो? तर ही तूट आपण कर्जाच्या स्वरूपात भरून काढतो, कर्ज घेतो. मग अशा पद्धतीने हिशोबामध्ये दाखवलं जातं. ही सरकारची हिशोब मांडण्याची पद्धत आहे की आवक किती आहे. आवक तर 100 रुपये अधिक 20 रुपये म्हणजे किती? 120 रुपये. आणि जावक किती आहे? ही पण 120 रुपये आहे. मग एकूण आवक आणि एकूण जावक यांच्यामधला फरक किती आहे? तर 0 रुपये. त्यालाच आपण अर्थसंकल्पीय तूट म्हणतो.
सो अशा वेगवेगळ्या संकल्पनांवर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. यांचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघूयात. आता 2019 मध्ये आपलं पदार्पण झालेलं आहे. 2019 मधले प्रश्न बघूयात. कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2019. 1983-84 ते 2011-12 या काळातील केंद्र सरकारच्या दायित्वांमध्ये कोणत्या देयता सर्वात अधिक होत्या? आता मी जसं तुम्हाला सांगितलं की कर्ज, शासकीय कर्ज आणि शासकीय दायित्व यांच्यामध्ये फरक आहे हे मी तुम्हाला सांगितलं होतं. मग आपण जेव्हा म्हणतो की शासनावर खूप जास्त कर्ज आहे, शासनावर कर्जाचा बोजा आहे, तर हा जो कन्सेप्ट आहे हा वेगळा आहे आणि शासनाचं दायित्व हा कन्सेप्ट वेगळा आहे. हा समजून घेणं खूप आवश्यक आहे, म्हणून हा चार्ट मी तुम्हाला दाखवण्यासाठी आणलेला आहे. बरं ठीक आहे, चार्ट पण दाखवतो मी तुम्हाला, परंतु त्याच्यासोबत मी एक्सप्लेन पण करतो. आता उदाहरणार्थ भारत सरकारच्या बजेटमधलं हे डॉक्युमेंट आहे. त्याच्यामध्ये शासकीय कर्ज आणि शासकीय दायित्व हे याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता शासकीय कर्ज म्हणजे काय, तर इथे मी तुम्हाला वेगळ्या स्लाइडवर समजावून सांगतो. आय होप तुम्हाला ही स्क्रीन दिसते आहे की जर आपण बघितलं शासकीय कर्ज, तर मित्रांनो शासकीय कर्ज हे दोन प्रकारचं असतं. एक म्हणजे अंतर्गत कर्जे म्हणजे काय, तर देशाच्या सीमेच्या आत शासनाने जे कर्ज घेतलेलं आहे, देशाच्या आत जे कर्ज घेतलेलं आहे त्याला आपण म्हणतो अंतर्गत कर्जे. आणि जो दुसरा भाग आहे तो म्हणजे बाह्य कर्जे. म्हणजे काय, तर बाहेर देशाकडून जर आपण कर्ज घेतला असेल, इतर देशांकडून, किंवा उदाहरणार्थ वर्ल्ड बँक असेल किंवा IMF असेल किंवा इतर कुठली संस्था असेल त्यांच्याकडून जर आपण कर्ज घेतलं असेल त्याला आपण बाह्य कर्ज म्हणतो. तर या दोन्ही कर्जांना, अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज, या दोघांना मिळून आपण शासकीय कर्ज म्हणतो. शासकीय कर्ज. परंतु आता शासकीय कर्ज म्हणजे एकूण दायित्व नाही आहे मित्रांनो. एकूण दायित्व म्हणजे काय, तर हे शासकीय कर्ज याच्यामध्ये जर आपण शासनाचे इतर दायित्व आपण जर ऍड केलं, इतर दायित्व म्हणजे काय की ही पण रक्कम शासनाला द्यावी लागणार आहे, पण ते कर्ज नाही आहे. उदाहरणार्थ जे प्रोव्हिडंट फंड, PF मध्ये जे जमा झालेले पैसे असतात ते भारत सरकारच्या पब्लिक अकाउंट ऑफ इंडियामध्ये हे ठेवलेले असतात, साठवलेले असतात. मग पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया मधले जे काही फंड आहेत, उदाहरणार्थ प्रोव्हिडंट फंड किंवा पब्लिक प्रोव्हिडंट फंड, तर हे जे फंड आहेत हे इतर दायित्वांमध्ये येतात. मग जेव्हा शासकीय कर्ज आणि इतर दायित्व आपण जेव्हा एकत्रपणे बघतो त्याला आपण म्हणतो शासनाचे एकूण दायित्व. आता याच्यामध्ये अंतर्गत दायित्व आणि बाह्य दायित्व असे दोन प्रकार आहेत मित्रांनो. अंतर्गत दायित्व आणि बाह्य दायित्व. बाह्य दायित्व म्हणजे काय की शासनाला बाहेरच्या लोकांचे किती पैसे द्यायचे आहेत, बाहेर देशांचे किती पैसे द्यायचे आहेत, म्हणजे एकूण बाह्य कर्ज किती आहे यालाच आपण बाह्य दायित्व म्हणतो. एकूण बाह्य कर्ज म्हणजेच बाह्य दायित्व, बरोबर. मग आता अंतर्गत दायित्व म्हणजे काय, तर एकूण अंतर्गत कर्जे आणि इतर दायित्व. आता इतर दायित्व हे शासनाच्या देशाच्या आतमधलेच दायित्व असतात. प्रोव्हिडंट फंड मधले पैसे हे देशांच्या नागरिकांचेच पैसे असतात. मग त्यामुळे अंतर्गत कर्जे आणि इतर दायित्व या दोघांचं जर आपण एकत्रपणे बघितलं तर हे होतात अंतर्गत दायित्व. तर अशा पद्धतीने आपल्याला हे कळलेलं आहे की दायित्व म्हणजे काय किंवा देयता म्हणजे काय. आय होप तुम्हाला हे कळलं असेल. सो
1983-84 ते 2011-12 या काळामध्ये केंद्र सरकारच्या दायित्वांमध्ये कोणत्या देयता सर्वात अधिक होत्या? याचं जे करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, इंटरनल लायबिलिटीज किंवा अंतर्गत देयता. अंतर्गत देयतेमध्ये मी तुम्हाला सांगितलं, एक तर अंतर्गत कर्ज येतं, अंतर्गत कर्ज येतात, आणि दुसरे म्हणजे इतर देयता. इतर देयता म्हणजे काय? उदाहरणार्थ PPF, पब्लिक प्रोव्हिडंट फंड मधला पैसा. तो अशा पद्धतीने जर आपण 1984 पासून 2011-12 मध्ये बघितलं तर याचाच वाटा सर्वाधिक होता. ठीक आहे. आणि 2011-12 नंतर सुद्धा हाच पॅटर्न आहे. तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता. आता तुम्हाला कदाचित हा टेबल समजू लागेल. मग या टेबलमध्ये 2012-13 पासून तर 18-19 पर्यंतचा डेटा दिलेला आहे. आणि याच्यामध्ये पब्लिक डेट म्हणजे काय? शासकीय कर्ज. शासकीय कर्ज दोन प्रकारचं आहे. त्याच्यामध्ये एक आहे अंतर्गत कर्ज आणि एक आहे बाह्य कर्ज. आणि तुम्ही ते फॉर्म्युला बघू शकता. शासकीय कर्ज बरोबर A1 + A2. A1 काय आहे? अंतर्गत कर्ज, इंटरनल डेट. आणि A2 काय आहे? एक्सटर्नल डेट म्हणजे बाह्य कर्ज. आणि अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज म्हणजेच एकूण शासकीय कर्ज. आणि या इतर देयता, पब्लिक अकाउंट अँड अदर लायबिलिटीज. मग जर आपण नुसतं 2012-13चं उदाहरण बघितलं तर या अंतर्गत देयता आहेत त्यांचाच जे ओझं आहे सगळ्यात जास्त आहे. मग जर आपण एकूण देयता बघितल्या तर त्या आहेत 47 लाख करोड. 47.7 लाख करोड ह्या एकूण देयता आहेत. मग त्यापैकी जर आपण अंतर्गत देयता बघितल्या मग त्याच्यामध्ये अंतर्गत कर्ज म्हणजे 37.65 लाख करोड अधिक ज्या इतर देयता आहेत 6.10 करोड जर आपण बघितलं तर ह्या एकूण होतात 43 लाख करोड रुपये. हे अंतर्गत देयता होतं म्हणजे एकूण देयता होतात. एकूण अंतर्गत देयता बरोबर आहे. एकूण अंतर्गत देयता. मग अंतर्गत देयतांचं जे ओझं आहे ते सगळ्यात जास्त आहे. एकूण देयता किती आहेत? बाह्य देयता आणि अंतर्गत देयता या 47 लाख करोड आहे. 47 लाख करोड पैकी एकूण ज्या देयता आहेत, एकूण अंतर्गत देयता त्या 43 लाख करोड आहे. आणि हीच स्टोरी या सगळ्या वर्षांची आहे. 2013, 14, 14-15, 15-16, 18-19 पर्यंत आहे. आता 18-19 जर आपण बघितलं तर 84 लाख करोड पैकी हे 70 लाख करोड आणि हे 8 लाख करोड म्हणजे हे 70.66 आणि हे 8.89 म्हणजे 9 म्हणजे 71 लाख करोड अधिक 9 लाख करोड म्हणजे 80 लाख करोड हे फक्त अंतर्गत देयता आहेत. 84 लाख करोड पैकी 80 लाख करोड हे फक्त अंतर्गत देयता आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, अंतर्गत देयता, एकूण अंतर्गत देयता म्हणजे एकूण अंतर्गत देयता बरोबर अंतर्गत कर्जे. अंतर्गत कर्जे म्हणजे आता कॉलम मध्ये कशाने दाखवलेलं आहे? A1 म्हणजे अंतर्गत कर्जे, A1 अधिक इतर देयता. इतर देयता मग त्याच्यामध्ये पब्लिक प्रोव्हिडंट फंड किंवा प्रोव्हिडंट फंडच्या देयता होतात. म्हणजे त्या काय आहेत? तर B. तर अंतर्गत देयता बरोबर A1 + B, एकूण अंतर्गत कर्जे प्लस इतर देयता म्हणजे अंतर्गत देयता. मग एकूण ज्या देयता आहेत, एकूण देयता, एकूण देयतेमध्ये अंतर्गत देयतांचं जे प्रमाण आहे तेच सर्वाधिक आहे असं या चार्टवरून आपल्याला कळतं आहे. सो म्हणून जे करेक्ट आन्सर आहे ते 3 आहे, अंतर्गत देयता किंवा इंटरनल लायबिलिटीज. या प्रत्येक प्रश्नाचं सखोल विश्लेषण आपण करतो आहे प्रूफ सोबत. तुम्हाला केंद्र शासनाच्या डेटामधून, महाराष्ट्र शासनाच्या डॉक्युमेंट्समधून तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवून मी ह्या सगळ्या प्रश्नांचं विश्लेषण करतो आहे. जर तुम्हाला हे विश्लेषण आवडत असेल तर निश्चित लाईक करा, कारण की प्रचंड मेहनत घेऊन हे जे लेक्चर्स आहेत ते मी प्लॅन केलेले आहेत जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त एक्झाममध्ये फायदा होईल. पुढचा प्रश्न बघूयात. कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2019 लिंग अंदाजपत्रक म्हणजे काय? लिंग अंदाजपत्रकार प्रश्न आहे किंवा आता लिंग अंदाजपत्र याला यांनी सरळ सरळ
ट्रान्सलेट केलेलं आहे मराठीमध्ये, किंवा शब्दशः ज्याला आपण म्हणतो भाषांतर तसं केलेलं आहे. जेंडर बजेटिंग हा मूळ शब्द आहे. जेंडर बजेटिंगला आपण जर भाषांतरित करायचं असेल तर आपण त्याला महिला केंद्रित किंवा महिलांना अनुसरून जे अंदाजपत्रक आहे असं म्हणू शकतो. तर त्याचं एकदम कोरडं भाषांतर म्हणजे लिंग अंदाजपत्रक असं केलेलं आहे. तर लिंग अंदाजपत्रक म्हणजे काय, तर अधिक लिंग समान समाजासाठी वित्तीय तरतूद. म्हणजे जो आपला समाज आहे हा अधिक लिंग समान व्हायला पाहिजे म्हणून काहीतरी आपण वित्तीय तरतूद करतो, त्याला आपण लिंग अंदाजपत्रक किंवा जेंडर बजेट म्हणतो. आता लिंग अंदाजपत्रक किंवा महिला केंद्रित अर्थसंकल्प हे काय आहे हे समजून घ्या. महिला केंद्रित अर्थसंकल्प हा काही वेगळा अर्थसंकल्प नाहीये, परंतु महिलांना अधिक न्याय मिळावा, महिलांना आर्थिक मदत मिळावी, किंवा आपल्या समाजातील स्त्री पुरुष असमानता, स्त्री पुरुष विषमता ही कुठेतरी कमी व्हावी, यासाठी आपण काही रक्कम महिलांसाठी वेगळी काढून ठेवतो. याला आपण महिला केंद्रित अर्थसंकल्प म्हणतो किंवा जेंडर बजेट म्हणतो. तो महिला केंद्रित अर्थसंकल्प तथा जेंडर बजेट हा स्वतंत्रपणे केलेला अर्थसंकल्प नसून केलेल्या अर्थसंकल्पात केवळ महिलांसाठी किती निधी राखीव ठेवलेला आहे हे दाखवणारा अर्थसंकल्प असतो, म्हणजे महिला केंद्रित अर्थसंकल्प. महिलांच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी जो खर्च करणे अपेक्षित आहे अशा प्रकारच्या खर्चाची नोंद या अर्थसंकल्पात असते. होणाऱ्या खर्चातून स्त्री पुरुषांसाठी संपूरक खर्च होईलच असे नाही. म्हणजे जे काही अर्थसंकल्प आपण मांडत होतो 2005-06 पर्यंत, त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुषांसाठी इक्वल खर्च होईल असं काही मार्ग नव्हता आणि ते प्रत्यक्षात घडत नव्हतं, म्हणून या नोंदीची वेगळी गरज भासायला लागली. फेब्रुवारी 1985 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा जेंडर बजेट किंवा जेंडर रिस्पॉन्सिव्ह बजेट या कल्पनेचा उगम झाला. सो या संकल्पनेचा उगम कधी झाला हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. संकल्पनेचा उगम तर 1985 मध्ये ऑस्ट्रेलिया या देशामध्ये या संकल्पनेचा उगम झाला आणि भारतामध्ये 2005-06 साली याचा विचार करण्यात आला. म्हणजे 2005-06 या वर्षी जेंडर बजेट किंवा महिला केंद्रित अर्थसंकल्प आपण लागू केला. तो अशा पद्धतीने तुम्हाला वेगवेगळे कन्सेप्ट्स विचारले जाऊ शकतात एक्झाममध्ये. पुन्हा पुढचा प्रश्न बघा, गट ब पूर्व परीक्षा 2019 मध्यावधी राजकोषीय सुधारणा यांचा अंतिम उद्देश काय आहे. मिडल टर्म किंवा मिड टर्म फायनान्शियल रिफॉर्म्स किंवा मिड टर्म फिस्कल रिफॉर्म्स याचा अंतिम उद्देश काय. तर आता बघा 4 विधानं दिलेली आहेत. कर्ज चिरस्थायी पातळीपर्यंत घटविणे, राजकोषीय तुटीत वाढ करणे, चालू खात्यावरील तूट कमी करणे, अर्थसहाय्य कमी करणे. आता बघा मध्यावधी राजकोषीय सुधारणा. आता याच्यामध्ये बघा हा जो उगम आहे किंवा या मध्यावधी राजकोषीय सुधारणाचा जो उगम आहे तो आपण पहिले समजून घेऊया. एक कायदा आला होता 2003 मध्ये, ज्याला आपण वित्तीय जबाबदारी आणि बजेट मॅनेजमेंट कायदा असं म्हणतो. वित्तीय जबाबदारी आणि बजेट मॅनेजमेंट कायदा किंवा इंग्लिशमध्ये फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट असं या कायद्याचं नाव आहे. तो ऑगस्ट 2003 मध्ये लागू करण्यात आला. आता याच्यामध्ये भारताचं वित्तीय व्यवस्थापन चांगलं झालं पाहिजे, मॅक्रो इकॉनॉमिक स्टेबिलिटी आली पाहिजे अर्थव्यवस्थेला, या उद्देशाने हा जो कायदा आहे हा आणण्यात आला. आणि याचं जे उद्देश होतं, आता केंद्र सरकारचे कर्ज आणि तूट यावर मर्यादा निश्चित करणे ही या कायद्याची कल्पना होती. म्हणजे सरकार किती कर्ज घेतं याच्यावर काहीतरी मर्यादा पाहिजे, शासकीय कर्जावर मर्यादा पाहिजे. जर आपण पाश्चात्य देशांचं बघितलं, विशेष करून PIIGS पोर्टुगल, आयर्लंड, इटली, ग्रीस आणि स्पेन या पिग्स कंट्रीज यांना आपण म्हणतो. आणि 2010-11 मध्ये पिग्स क्रायसिस हा युरोपियन देशांमध्ये झाला होता. पिग्स क्रायसिस म्हणजे पुन्हा एकदा सांगतो, पोर्तुगल, इटली, आयर्लंड, ग्रीस आणि स्पेन. तर यांचं काय झालं होतं की GDPच्या 400% यांच्यावर कर्ज झालं होतं. म्हणजे काय, तर 100 रुपये जर GDP असेल
तर याच्या 4 पट म्हणजे काय, तर 400 रुपये यांच्यावर कर्ज झालं होतं. तर हे चिरस्थायी नाहीये. अशा पद्धतीचं जर कर्ज असेल तर ते सरकार बुडीत खात्यात निघू शकतं, सरकार कोलमडू शकतं आणि देशामध्ये आर्थिक इमर्जन्सी लागू होऊ शकते. आणि मग अशा पद्धतीचं संकट या पिग्स देशांमध्ये आलेलं होतं, म्हणून याला 2010-11 मध्ये पिग्स क्रायसिस असं म्हटलं गेलं. आणि पिग्स क्रायसिस मधून जे इतर देश आहेत, इतर युरोपियन देशांनी या पिग्स कंट्रीजला, पिग्स देशांना वाचवलं, बाहेर काढलं. मग भारताच्या केसमध्ये असं नको व्हायला. भारताच्या केसमध्ये जे शासकीय कर्ज आहे ते चिरस्थायी मर्यादा नको ओलांडायला, ते नेहमी चिरस्थायी किंवा ते शाश्वत राहिलं पाहिजे. म्हणून त्याला कंट्रोल करणे हा या कायद्याचं उद्दिष्ट होतं. मग या कायद्यान्वये वित्तीय तूट जीडीपीच्या 3% मर्यादित करण्याचे लक्ष ठेवले गेले. म्हणजे काय, जी वित्तीय तूट आहे ती 3% असणं गरजेचं आहे. मॅक्सिमम, जास्तीत जास्त 3%. म्हणजे काय की जर आपल्या देशाचा जीडीपी उदाहरणार्थ 100 रुपये असेल तर जी आपली वित्तीय तूट आहे ही 3 रुपयाच्या वरती जायला नको. म्हणजे एकूण कर्ज जे आहे हे 3 रुपयाच्या वरती जायला नको, अशा पद्धतीची मर्यादा घालण्यात आली. आणि याचं जे उद्दिष्ट होतं ते किती होतं, म्हणजे हे कधीपर्यंत साध्य करायचं होतं, तर हे 2008-9 पर्यंत साध्य करायचं होतं. परंतु दुर्दैवाने काय झालं, 2008 मध्येच आपल्या देशामध्ये आणि जगभरामध्ये ग्लोबल इकॉनॉमिक रिसेशन आलं, आर्थिक महामंदी आली 2008-9 मध्ये. आपण 2007 पर्यंत या वित्तीय जबाबदारी आणि बजेट मॅनेजमेंट कायद्याचं जे लक्ष्य आहे ते साध्य करेपर्यंत आपण पोहोचलो होतो. आपली जी वित्तीय तूट आहे ती कमी कमी होत होत 3% पोहोचणार होती, पण तितक्यात ग्लोबल इकॉनॉमिक रिसेशन आलं आणि आपण त्या लक्ष्यापासून विचलित झालो. तर सगळ्यात पहिली मर्यादा काय, तर वित्तीय तूट जीडीपीच्या 3% कमी करणे. त्याच्यानंतर ज्याला आपण महसुली तूट म्हणतो ती 0 करणे, 0%. म्हणजे महसुली तूट 0%चा अर्थ काय, की जो महसुली जमा आहे किंवा महसुली प्राप्ती जर 100 रुपये असेल तर त्या 100 रुपयातच आपण आपला जो महसुली खर्च आहे तो भागवला पाहिजे. तर तुम्हाला जर मी हा चार्ट दाखवला असेल तर तुम्हाला कळू शकतं की महसुली कर म्हणजे काय किंवा महसुली जमा म्हणजे काय आणि महसुली खर्च म्हणजे काय, याच्यामध्ये काय काय येतं हे तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला मी म्हणून मुद्दामून चार्ट दाखवतो आहे. पण तुम्हाला जर अशी इच्छा असेल की सर याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवा, तर मी सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल आणि याच्यामध्ये या प्रत्येक कन्सेप्टला तुम्हाला व्यवस्थितपणे समजून सांगेन. तर आता जो आपला प्रश्न होता की मध्यावधी राजकोषीय सुधारणा हा जो कन्सेप्ट आहे हा FRBM कायद्यातून आलेला आहे. FRBM कायद्यातून आलेला आहे. म्हणजे काय, 2003 मध्ये हा कायदा लागू झाला. 2008-9 मध्ये आपल्याला याचे जे लक्ष्य आहे, त्याचे जे टार्गेट्स आहेत ते साध्य करायचे होते. परंतु काही वर्षानंतर हा जो FRBM कायदा आहे याच्यामध्ये काय सुधारणा केल्या पाहिजे, याच्यामध्ये रिव्ह्यू घेतला पाहिजे, याचं पुनर्विलोकन केलं पाहिजे आणि नवीन काही सुधारणा आणल्या पाहिजे. याला आपण मध्यावधी राजकोषीय सुधारणा म्हणतो. मग आता याचं काय उद्दिष्ट होतं, तर बघा, कर्ज चिरस्थायी काळापर्यंत घटवणे. आता हे बघा, कर्ज चिरस्थायी कायद्यापर्यंत घटवणे, पातळीपर्यंत घटवणे हे FRBMचं लक्ष्य होतं. FRBM हे आपल्या काय म्हणतात त्याला मध्यावधी सुधारणांचं हे लक्ष्य नव्हतं. राजकोषीय तुटीत वाढ करणे हे तर चुकीचंच आहे, कारण की FRBM कायदा म्हणतो राजकोषीय तूट कमी करणे. तर चालू खात्यावरील तूट कमी करणे हे मध्यावधी सुधारणांचं लक्ष्य होतं. अर्थसहाय्य कमी करणे हे सुद्धा चुकीचं आहे, कारण की असं कुठलंच लक्ष हे FRBM कायद्याने दिलं नव्हतं. म्हणून याचं जे करेक्ट आन्सर आहे 3, फक्त C, चालू खात्यावरील तूट किंवा ज्याला आपण करंट अकाउंट डेफिसिट म्हणतो. आता आपण 3 कन्सेप्ट बघितले. एक म्हणजे महसुली तूट, दुसरी गोष्ट म्हणजे भांडवली तूट, तिसरी गोष्ट म्हणजे अर्थसंकल्पीय तूट, चौथी गोष्ट म्हणजे चालू खात्यावरील तूट किंवा करंट अकाउंट डेफिसिट. आता चालू खात्यावरील तूट म्हणजे काय, तर आपल्या प्रत्येक देशाचं एक अकाउंट असतं ज्याला आपण BOP अकाउंट म्हणतो, बॅलन्स ऑफ पेमेंट अकाउंट म्हणतो.
त्याच्यामध्ये दोन खाते असतात, एक असतं भांडवली खातं आणि दुसरं खातं असतं चालू खातं. आता भांडवली खात्यामध्ये काय बघितलं जातं की देशाच्या मध्ये आपण जर अंदाजपत्रक बघितलं किंवा बजेट बघितलं तर बजेटमध्ये, एक मिनिट, बजेटमध्ये बजेटमध्ये काय बघितलं जातं की शासनाकडे किती पैसा आला, शासनाकडे किती पैसे गोळा झाले आणि शासन कशा पद्धतीने खर्च करणार आहे. परंतु बीओपी जे खातं आहे त्याच्यामध्ये बघितलं जातं देशाच्या आतमध्ये किती पैसा आला आणि तो बाहेर किती गेला. मग भांडवली खातं जर आपण बघितलं तर किती भांडवल देशाच्या आत आलं, ज्याला आपण एफडीआय एफपीआय म्हणतो, किती भांडवल देशाच्या आत आलं आणि किती भांडवल देशाच्या बाहेर गेलं हे बघितलं जातं. चालू खात्यामध्ये काय बघितलं जातं तर किती पैसा भारतात आला आणि किती पैसा भारताच्या बाहेर गेला. मग याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक आहे ते म्हणजे आयात निर्यात. आयात निर्यात हा महत्वाचा घटक, सगळ्यात महत्वाचा घटक, की निर्यात करून किती डॉलर भारतामध्ये आले आणि आयात करून आपल्याला किती डॉलर खर्च करावे लागले याचा हिशोब म्हणजे चालू खातं. आता याच्यातली तूट म्हणजे काय की $100 देशामध्ये येतात परंतु आपली आयात जास्त आहे त्याच्यामुळे $120 खर्च होतात. मग $20 काय आहे तर ही चालू खात्यातील तूट आहे. ही कमी करणे हेच या मध्यावधी राजकोषीय सुधारणांचा अंतिम उद्देश आहे. तो अशा पद्धतीने फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट हा जो कायदा आहे हा अत्यंत महत्वाचा आहे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. सुरुवातीला काही वर्ष अगोदर अशा पद्धतीचे प्रश्न, एवढ्या काठिण्य पातळीचे प्रश्न हे मुख्य परीक्षेत येत होते. सेल्स टॅक्स इन्स्पेक्टरच्या मुख्य परीक्षेमध्ये येत होते, राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये येत होते. परंतु अलीकडच्या काळामध्ये हे प्रश्न कंबाईन गट ब पूर्व परीक्षेमध्ये येत आहेत आणि आता तर कंबाईन गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षा होते आहे. त्यामुळे गट क चा अभ्यास करा किंवा गट ब चा अभ्यास करा, तुम्हाला थोडीशी तुमची अभ्यासाची काठिण्य पातळी वाढवावी लागणार आहे. पुढचा प्रश्न बघा, कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2020. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं या व्हिडिओमध्ये 2018 ते 2020 आपण बघणार आहोत आणि पुढच्या भागामध्ये 21, 22, 23 हे आपण बघणार आहोत. तुम्हाला माझ्या चॅनलवर तुम्हाला येणारा व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहिजे असेल तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकन क्लिक करून घ्या आणि थोड्या दिवसांनी एक 2-3 दिवसांनी पुन्हा एकदा चेक करा किंवा शक्यतो उद्याच्याच लाईव्हमध्ये मी 2021 ते 2023 या सर्व परीक्षांचं विश्लेषण उद्याच्या लाईव्हमध्ये मी घेऊन येईल तुमच्यासाठी. त्यामुळे उद्याचाही व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका. खालीलपैकी कोणती केंद्र सरकारची थकीत देयता नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन आउटस्टँडिंग लायबिलिटी ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. मी आत्ताच तुम्हाला देयता किंवा दायित्व आणि कर्ज यांच्यामधलं फरक समजावून सांगितलं. कर्ज दोन प्रकारचे असतात, अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज. आणि देयता काय असतं ते पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया, सार्वजनिक खातं जे आहे या सार्वजनिक खात्यामध्ये जी देयता आहे त्याला आपण देयता म्हणतो. तर मग आता कर्ज पण एक प्रकारचं देयता आहे, कर्ज पण परत करावं लागतं, परंतु जे पब्लिक अकाउंट मधले जे पैसे आहेत ते कर्ज म्हणून आपण त्याला कर्ज या कॅटेगरीमध्ये टाकत नाही. ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मग आता खालीलपैकी कोणती केंद्र सरकारची देयता नाहीये, थकीत देयता नाहीये? तर लक्षात घ्या, ऑप्शन्स काय आहेत, काय काय ऑप्शन्स आहेत बघा. एक आहेत अंतर्गत कर्जे. तर अंतर्गत कर्जे काय, ही देयता आहे, कारण की कर्ज हे परतफेड करावं लागतं आणि जी गोष्ट परतफेड करावी लागते तिला आपण देयता म्हणतो. दुसरं म्हणजे काय, बाजार कर्जे, म्हणजे बाजारातून घेतलेले कर्ज. आता अंतर्गत कर्ज ही बाजारातूनही घेतली जातात त्याच्यामुळे बाजार कर्ज ही पण एक देयता आहे, कारण की हिची परतफेड करायची आहे. कर्ज म्हटलं की ती देयता आली. ठीक आहे. उदाहरणार्थ अनुदान, जर शासनाला कुठलं अनुदान मिळालेलं असेल किंवा ज्याला आपण ग्रांट म्हणतो तर ग्रांट ही देयता नाहीये. ग्रांट हे काही कर्ज नाहीये, हे परत करावं लागत नाही, याची परतफेड करायची काही गरज नसते.
कोषागार विपत्रे किंवा ज्याला आपण ट्रेजरी बिल्स म्हणतो, तर हे पण शॉर्ट टर्म लोन आहे, अल्पावधीच्या अल्पावधीचं हे कर्ज आहे, त्यामुळे ही पण एक देयता आहे. आणि देयता कुठली नाही तर विदेशी मदत, फॉरेन एड. जसं मी तुम्हाला सांगितलं, अनुदान असेल किंवा मदत असेल तर ही आपली देयता नाही. हा जो पैसा आहे हा परत करावा लागत नाही. ठीक आहे. आणि भारतासारख्या देशाला फॉरेन एडची जास्त गरज नाहीये, म्हणजे गरज नाहीच आहे मुळात. जर तुम्हाला एक साधं सामान्य ज्ञान तुम्ही तुमच्या वाचनात आलं असेल, तर भारत जेवढं अनुदान घेतो, त्यापेक्षा कैक जास्त अनुदानाचं वाटप हा भारत करत असतो. शेजारील देश असतील, आफ्रिकन देश असतील, हिंद महासागरातील देश असतील, यांच्यामध्ये सर्वाधिक अनुदान वाटप करतो भारत. म्हणजे भारताकडे जर 100 रुपये अनुदानामध्ये येत असतील तर कमीत कमी 1000 रुपये भारत हा अनुदानामध्ये वाटप करतो. आणि मदतीची तशी इतर देशांच्या मदतीची आपल्याला गरजही नाहीये. मग परकीय अनुदानावर, परकीय मदतीवर कोण जगताय आज तुम्हाला सगळ्यांना खूप चांगलं माहिती आहे. आपल्या शेजारचे देश आहेत, आपले मित्र राष्ट्र आहेत पाकिस्तान सारखे. अशाच देशांना फक्त अनुदान आणि मदतीची गरज असते, भारताला याची मदत नसते. म्हणजे विदेशी मदत असेल किंवा अनुदान असेल, ही आपली थकीत देयता नाही. सो करेक्ट आन्सर काय आहे? 4 आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. 14व्या वित्त आयोगाने राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायद्याला खालीलपैकी कोणता पर्याय सुचवलेला आहे? तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते कर्ज मर्यादा आणि वित्तीय जबाबदारी कायदा, किंवा ज्याला आपण म्हणतो डेट सीलिंग अँड फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी लेजिस्लेशन. आता तुम्हाला मी इतिहास सांगितला की 2003 मध्ये, ऑगस्ट 2003 मध्ये फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट हा लागू करण्यात आला, ज्याला आपण राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा म्हणतो. याचं जे लक्ष्य होतं, याचं जे टार्गेट होतं 2008-9 पर्यंत, याचे जे लक्ष्य आहे ते साध्य करायचं होतं आपल्याला. आता लक्ष्य काय होतं? जे फिस्कल डेफिसिट किंवा राजकोषीय तूट आहे, फिस्कल डेफिसिट, हे जीडीपीच्या 3% पर्यंत कमी करायचं. पहिले 6-7% होतं, 6-7%वरून कमी करून 3% पर्यंत आणायचं. आणि रेव्हेन्यू डेफिसिट किंवा ज्याला आपण महसुली तूट म्हणतो, हे जीडीपीच्या 0% पर्यंत आणायचं. मग महसुली तूट ही 3 ते 4% रेंजमध्ये होती, ती 0% पर्यंत आणायची. मग हळूहळू 2004-5, 5-6, 6-7, 7-8 यापर्यंत आपण फिस्कल डेफिसिट हे कमी करत नेलं होतं. रेव्हेन्यू डेफिसिट कमी करत नेलं होतं. मग 2008 मध्ये जे ग्लोबल इकॉनॉमिक रिसेशन आलं, त्याच्यामुळे रिसेशन म्हणजे आर्थिक महामंदी आली, त्याची झळ भारतीय अर्थव्यवस्थेला बसली. मग अशा वेळेस भारतीय सरकारला पैसा खर्च करावा लागला. अर्थव्यवस्थेला मंदीतून काढण्यासाठी भारताला पाण्यासारखा पैसा मार्केटमध्ये ओतावा लागला. मग त्याच्यामुळे काय झालं तर खर्च वाढला. मग त्याच्यामुळे साहजिकच कर्ज घ्यावं लागलं, आणि कर्ज वाढलं म्हणजे काय, वित्तीय तूट वाढली. मग 2008-9 मध्ये जे FRBMचे जे टार्गेट्स होते, याच्यापर्यंत जे आपण पोहोचू शकत होतो, ते टार्गेट्स आपल्याला दूर गेले, आणि पुन्हा एकदा आपली वित्तीय तूट वाढत गेली, महसुली तूट वाढत गेली. आणि असं 2013-14 पर्यंत चाललं. 2013-14 पर्यंत आपली वित्तीय तूट ही वाढत चालली होती. रेव्हेन्यू डेफिसिट काय आटोक्यात येत नव्हतं. मग पुन्हा आपण सुधारणा केल्या, वित्तीय तूट, महसुली तूट कमी करायचा प्रयत्न केला. पण पुन्हा 2016-17 नंतर एक GST असेल किंवा कोविड-19 लॉकडाऊन असेल, असे अनेक प्रसंग आले. पुन्हा आपलं फिस्कल डेफिसिट वगैरे वाढत गेलं. मग मधल्या काळामध्ये 14वा वित्त आयोग आला. 14व्या वित्त आयोगाने काय सांगितलं की हे वारंवार होणार, आपण वित्तीय तूट कमी करणार, परत काही वर्षांनी आर्थिक संकट येईल आणि वित्तीय तूट वाढणार, रेव्हेन्यू डेफिसिट कमी करणार, परत काहीतरी आर्थिक संकट येईल, रेव्हेन्यू डेफिसिट किंवा महसुली तूट वाढणार. म्हणून अशा पद्धतीचं जे स्ट्रिक्ट टार्गेट आहे 3% आणि 0%, असं फिक्स टार्गेट ठेवण्यापेक्षा एक रेंज तुम्ही ठेवा की फिस्कल डेफिसिट बाबा एक 3% ते 5%च्या रेंजमध्ये पाहिजे.
रेव्हेन्यू डेफिसिट किंवा महसुली तूट ही 0% ते 3%च्या रेंजमध्ये पाहिजे, अशी रेंज एक असली पाहिजे. अशा पद्धतीचं जे रेकमेंडेशन आहे, शिफारस आहे, ती 14व्या वित्त आयोगाने केली. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा याच्यामध्ये बदल घडवून तुम्ही याला पर्याय म्हणून कर्ज मर्यादा आणि वित्तीय जबाबदारी कायदा असं नाव द्या आणि नवीन कायदा लागू करा. सो अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. या प्रश्नाची खूप मोठी पार्श्वभूमी आहे. पार्श्वभूमी समजल्याखेरीज तुम्हाला प्रश्न अटेम्प्ट करता येणार नाही, प्रश्न समजणार नाही. आणि मला असं वाटतं की पुस्तकांमध्ये किंवा न्यूजपेपरमध्ये इतक्या सगळ्या गोष्टी दिलेल्या नसतात, किंवा किंबहुना जोपर्यंत तुम्हाला कोणी सांगत नाही, समजून सांगत नाही, तोपर्यंत या गोष्टी कळणं थोड्याशा कठीण असतात. त्यामुळे या लेक्चरच्या माध्यमातून रिसर्च करून तुम्हाला मी या सगळ्या गोष्टीचा खुलासा करतो आहे. आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांना हा फॉरवर्ड करा. सो अशा पद्धतीचं या 14व्या वित्त आयोगाच्या शिफारसी होत्या. केंद्र आणि राज्यांच्या एकत्रित कर्जासाठी GDPच्या 62% उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं. म्हणजे राज्य असेल आणि केंद्र शासन यांचं जे एकत्रित कर्ज आहे हे GDPच्या किती 62% पेक्षा जास्त नको. अगोदर हे किती होतं, 68% होतं, तर ते कमी करून 62%चं लक्ष ठेवण्यात आलं. पुढे सांगितलं राज्यांसाठी की GSDPच्या 0.25% अतिरिक्त कर्ज मर्यादा ही राज्यांना देण्यात आली. म्हणजे केंद्र आणि राज्यांसाठीची लिमिट ठेवली गेली ही टोटल 62% आहे, परंतु राज्यांसाठी एक थोडीशी मर्यादा वाढवण्यात आली की ती त्यांच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनाचं, म्हणजे ज्याला आपण GSDP म्हणतो, ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट, याच्या 0.25% कर्ज जे आहे ते अतिरिक्त कर्ज घेऊ शकतात. आणि मग सध्याच्या FRBM कायद्या अंतर्गत किंवा कायद्यात विविध प्रकारच्या आर्थिक धक्क्यांना अनुसरून त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं. आणि म्हणून हा कायदा कर्ज मर्यादा आणि वित्तीय जबाबदारी कायद्यामध्ये विलीन केला जावा अशी त्यांनी शिफारस केली. तो अशा पद्धतीने आपण 2018 ते 2020 या 3 वर्षांचं विश्लेषण केलेलं आहे. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलेलं आहे कंबाईन गट ब पूर्व परीक्षेच्या. आणि वित्तीय धोरण, आर्थिक धोरण, बजेट, अर्थसंकल्प या सगळ्याच टॉपिक्सवर ज्या पद्धतीने प्रश्न विचारले चाललेले आहेत, ज्या पद्धतीने याची काठिण्य पातळी वाढलेली आहे, या सर्व गोष्टींना अनुसरून पुन्हा एकदा खूप व्यवस्थित पद्धतीने डीपमध्ये आपण मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करतो आहे. आणि यासोबतच जे संभाव्य आणि अतिसंभाव्य प्रश्न आहेत, अतिसंभाव्य टॉपिक्स आहेत, हे सुद्धा मी तुम्हाला या लेक्चरच्या माध्यमातून सांगतो आहे. तुम्हाला कंबाईन गट ब आणि कंबाईन गट क ही जी संयुक्त पूर्व परीक्षा आहे, याला अनुसरून डेली टार्गेट्स, वीकली टार्गेट्स, मंथली टार्गेट्स असं संपूर्ण 21 आठवड्यांचं नियोजन मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. त्यासंबंधीचा व्हिडिओ आपल्या स्वप्नसाठी चॅनलवर आहे. त्या व्हिडिओची लिंक मी याच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, किंवा आता शेवटी तुम्हाला ते फलक इथे फ्लॅश होईल कुठेतरी एका ठिकाणी, सबस्क्राईबचं चिन्ह असेल, स्वप्नसाठीचा लोगो असेल आणि शेजारी तुम्हाला त्या व्हिडिओची विंडो तुम्हाला दिसेल. तर त्या विंडोमध्ये जाऊन तुम्ही तो जो नियोजनाचा व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की बघा, जरूर बघा. कारण की अगदी सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवारपासून तर रविवारपर्यंतचं प्रत्येक दिवसाचं नियोजन 22 जानेवारी 2024 पासून तर 15 जून 2024 पर्यंतचं प्रत्येक दिवसाचं मायक्रो प्लॅनिंग हे सगळं मी तुम्हाला दिलेलं आहे. यामध्ये तुमचे सगळे विषय 2-2दा वाचून होणार आहेत, जास्तीत जास्त टेस्ट सोडवून होणार आहेत, रिव्हिजन होणार आहे, अंकगणित आणि बुद्धिमापनामध्ये पैकीच्या पैकी मार्क घेण्याची तयारी होणार आहे, चालू घडामोडी तुमचं 2 वेळा 3 वेळा वाचून होणार आहे. असं सर्वसमावेशक असं टाइम टेबल मी आपल्या चॅनलवर शेअर केलेलं आहे. नक्की बघायला विसरू नका. बघा, तुमचं आपापलं वेळापत्रक बनवा. त्याच्यामध्ये मी काही फ्लेक्झिबिलिटी ठेवल्या आहेत, लवचिकता ठेवलेल्या आहेत.
तुमच्याप्रमाणे तुम्हाला ते जे टाइम टेबल आहे ते वापरता येणार आहे. या व्यतिरिक्त तुमच्या ज्या काही शंका असतील, प्रश्न असतील, काही विशेष टॉपिक्सवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल, जसं मी तुम्हाला सांगितलं अर्थसंकल्पावर जर तुम्हाला विशेष असं लेक्चर पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा. त्या विषयाचं लेक्चर मी लवकरच घेऊन येईल आणि तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते मी सॉल्व करीन. तर यासोबतच आज आपण 2018, 19, 20 हे 3 वर्ष बघितलेले आहेत. उद्याच्या यूट्यूब लाईव्हमध्ये 2021, 22 आणि 23 या 3 परीक्षा आपण बघणार आहोत आणि विषय तोच असणार आहे, बजेट आणि आर्थिक धोरणांवरील प्रश्न. सो आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, काही शिकायला मिळालं असेल तर उद्याचा व्हिडिओ देखील बघायला विसरू नका. स्वप्न स्टडीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा आणि त्यांना पण या व्हिडिओचा लाभ घेऊ द्या. तुमचे जे काही शंका असतील, प्रश्न असतील कमेंट करून विचारा. उद्याच्या लेक्चरमध्ये त्या मी सॉल्व करीन. तो इथेच तुमची रजा घेतो. भेटूया उद्याच्या यूट्यूब लाईव्हमध्ये रोज रात्री 9 वाजता. तोपर्यंत छान अभ्यास करा, स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या. थँक्यू सो मच.